नतमस्तक होतो. या गावाचा ग्रामदेवते चरणी मी नतमस्तक होतो. या खेळपट्टीला नमन करून मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण डोंबिवली माझ्या समालोचनाची सुरुवात करतोय. पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळतो. आजच्या दिवसात 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. स्वर्गीय कुमार 11 कुंदे ऋतिक यांचा निळिंबी संघ, नाळिंबी संघ, त्यानंतर काफीनाथ कानिफनाथ 11 घोटसई आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी आने. त्यानंतर तिसरी लढत असणार आहे आई एकवीरा आपटी, त्यांच्या विरोधामध्ये सचिन यांचा नाळिंबी संघ आणि त्यानंतर गावदेवी मामनोली आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी आपटी संघाला आपण पाहणार आहोत. आपटी गावातील 2 संघ आणि नाळिंबी गावातील 2 संघ खेळताना आज आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे जवळपास 8 संघ आहेत, त्यामधून 4 संघ तर 2 गावांमधलेच असणार आहे. एका गावातील 2 संघ जेव्हा एकमेकांच्या समोर खेळतात तेव्हा ते बॅटल बघण्याची मजा वेगळी असते. काल इंदगाव संघाला आम्ही पाहिलं आमदार चषकाच्या स्पर्धेमध्ये एकमेकांच्या समोर. श्री सिद्धिविनायक इंदगाव आणि श्री गणेश इंदगाव संघ एकमेकांच्या समोर आले. जरूर डीके आणि टीम श्री सिद्धिविनायक इंदगावनं त्यामध्ये बाजी मारली, पण एका गावातील 2 संघ जेव्हा एकमेकांच्या समोर येतात तेव्हा बॅटल जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतं. पाहूया आता काय होईल या मॅच मध्ये. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. हनुमान नालिंबी या संघाला आपण पाहणार आहोत. त्याच्या विरोधामध्ये स्वर्गीय कुमार 11 कुंदे या 2 संघांमध्ये लढत. विश्वासी केने व्हॉइस ऑफ टिटवाळा कोंडेरी नेहमी सप्रतिम समालोचन या परिसरामध्ये त्यांचा पण ऐकत असतो. काल आमचे गुरु खरंतर समालोचन क्षेत्रामध्ये आम्ही नौके असताना ज्यांनी अगदी हात पकडून आम्हाला वर आणलं. चला बॅट्समन पाठवून द्या. पंच देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. बकॅडॉन योगीराजे बुटेरे सर मैदानाच्या आतमध्ये जाताना तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांच्या समवेत प्रवीणजी विषय सरांना तुम्ही पाहणार आहात. मैदानामध्ये पाय टाकण्यापूर्वी त्या मैदानासमोर नतमस्तक नेहमी स्वतःना दोन्ही पंचांना तुम्ही पाहतात. हे क्रीडांगण त्याच्यासाठी लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीला नमन करत असताना या क्रीडांगणाला नमन करून दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीणजी विषय उर्फ बावड्या एका गाजवलाय. खरं तर जेव्हा रेग्युलर फॉर्मॅटमध्ये बावड्या खेळायचा तेव्हा अनेक असे गोलंदाज होते, त्यांचा थरकाप व्हायचा आणि गोलंदाजांसाठी नेहमीच कर्दन काळ म्हणून बावड्याला आपण खेळताना पाहिलेला. दुसऱ्या बाजूला बकॅडॉन अर्थातच योगीराजे बुटेरे सरांना तुम्ही पाहाल. नामांकित क्रिकेट पंच 2 आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यासोबत जोडले जातात. त्यांचं मी स्वागत करू. आज मला तर वाटतं बिंजोडची गाडी त्यांना पुढे चालवायची आहे. घर बसल्या ऑनलाईन प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. आज आमचे ग्रामीण टेनिस क्रिकेटची टीम तुम्हाला पाहायला मिळते. नीरज असतील आमचे राजा जोशी आणि त्यासोबत आमचे साहिल भोईर मानेरे यांना तुम्ही पाहणार आहात. आज खरंतर दुसा किंग राजा जोशी आमच्या सोबत आहेत. बॅटची बाहेरची कडा मोठी एज लागली आहे. थर्डमॅन ऍक्शन मध्ये आलाय. बॉल मागे चाललाय. डीप थर्डमॅनच्या दिशेने बॉल अडवलं जाईल. सुरुवातीला चेंडू हातातून निसटला, पण त्यानंतर मात्र बॉल अडवण्यामध्ये यश मिळालं. दुसा किंग राजा जोशी त्यासोबत तुम्ही पाहतात मानेरे डबल इन द केसरीचा किताब जण पटकावला आमचा साहिल भोईर मानेरे आणि गतवर्षी मानेरे हिंद केसरी झालाय तो नीरज साळुंकेला तुम्ही पाहता कंट्रोल रूम मध्ये. गोलंदाज सज्ज होतोय दर्शन. ओस्कार विकेट स्मॅश करायचा होता, कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाहीये. इट्स अ वालेट डिलिव्हरी. हा चेंडू ग्राह्य धरला जाईल. जास्त गती तुमच्याकडे नसली तरी चालेल, पण नियंत्रित गोलंदाजी फार महत्वाचा आहे. कालच आमदार चषकाची नाईट क्रिकेट स्पर्धा मी खरंतर विश्वास कव्हर केली.
5:30-6 वाजले फायनल होईपर्यंत. खरं तर नाईट स्पर्धा इतका वेळ चालायला नकोत, पण आयोजक करणार का जर संघ वेळेवरती येत नसतील तर. प्रत्येक संघाची जबाबदारी आहे. आपण एखाद्या स्पर्धेमध्ये घेतो ती जबाबदारी आपली असते की वेळेवरती येणं, वेळेवरती खेळणं आणि वेळेवरती मॅच फिनिश करणं. पण जोपर्यंत शिस्त तुम्हाला लागत नाही तोपर्यंत क्रिकेट डेव्हलप होणार नाही. धावासंख्या झालेल्या त्या एकंदरीत 3, 2 एक्स्ट्रा आणि 1 सिंगल. पावडा यापूर्वी डॉट बॉल होता ना व्हाईटच्या पहिले. येस बोलो ना. 1 सिंगल आणि 1 डॉट. विश्वास केने मला तर वाटतं आता क्रिकेट पासून थोडे दूर आहेत. बरेच दिवस क्रिकेट खेळलेले नाही आहेत. पण विश्वास लवकरच आम्ही आयोजन करणार आहोत कॉमेंटेटर अंपायर्स प्रीमियर लीग. आमच्या संघामध्ये तुम्हाला नक्की स्थान मिळेल. विश्वास केने आमच्या संघाची बांधणी कशी असेल या ओव्हर नंतर मी तुम्हाला सांगेन. मला वाटत नाही की त्या लीग मध्ये त्या संघाला कोणी परास्त करू शकेल. बॉल मागे चाललाय डीप मध्ये, थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. नक्की टू व्हीलर होती की टेम्पो काय कळालंच नाही. बावडे अशी गाडी चालवली तर कठीण होईल काम. गोलंदाजी मार्क वरती मध्यम गती गोलंदाज दर्शनला तुम्ही पाहता. दर्शन दळवीला दीदी ओळीवर शस्त्र बाहेर काढलंय. लगा तो आबाद वरना बरबाद, लगा तो ताली वरना गाली. नेहमी आम्ही सांगतो या फटक्याचं वर्णन असंच केलं जातं. डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉल रेशो जास्त ठेवून चालणार नाही. तुम्हाला कमीत कमी डॉट बॉल खेळावे लागतील. काय असं पूर्वार्ध आहे म्हणतात की पहिल्या सत्रामध्ये कोणताही दबाव नसतो, पण हे फार चुकीचं वक्तव्य आहे. पहिल्या सत्रामध्ये देखील दबाव असतो. धावा बनवण्याचा दबाव, विकेट टिकवण्याचा दबाव, धावा झाल्या नाहीत तर त्या समोरचा खेळाडूंना उत्तर देण्याचा दबाव. दबाव कुठल्याही डावात तुम्ही घ्या. मैदानामध्ये बॅट घेऊन उतरलात किंवा फिल्डिंगसाठी बॉलिंगसाठी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आलात तर तो नैसर्गिक दबाव तुमच्यावरती असतो. पण दबावाला जुगारत असताना चांगला खेळ जो करतो तो मात्र जिंकतो. बॅटची एज पुन्हा एकदा संपर्क होत नाही बघा. बॅटचा मधोमध चेंडू लागत नाही. विश्वास आमच्या संघामध्ये खेळाडू कोणते असतील? रिव्हॉल्व मात्रे, मॅन फ्रॉम ओवले पनवेल रायगड असतील खेळाडू. त्यानंतर आशिष बायकरमॅन खरड, तो देखील एक चांगला समालोचक आहे. त्यासोबत विश्वास केने, कोंडेरी प्रथमेश ठाकूर कॅप्टन. आणि काय वाटतं विश्वास अजून कोणाला संधी द्यायला हवी आपल्या संघामध्ये ॲज अ कॉमेंटेटर? भागेश मात्रे बाल कलाकार प्रीमियर लीग मध्ये चांगल्या खेळा म्हणून मी त्याचा देखील विचार करतोय. बरेचसे असे खेळाडू आहेत आमच्या डोक्यात सुरू आहे सध्या ते लीग. पण करूया लवकरच आपण त्या स्पर्धेचं आयोजन, कारण वर्षभर आपण इतरांना खेळताना पाहतो पण आपण कधी खेळत नाही. पंच देखील बऱ्याचदा आपण पाहतो, काही पंच खेळतात, काही पंचांना खेळायला मिळत नाही. पण बावड्या देखील मला वाटतं त्या स्पर्धेमध्ये खेळला तर बरीच पारितोषिकं जिंकू शकतो. कारण बाकाडॉन देखील चांगल्या टचमध्ये यावर्षी. कोणती लीग मला तर वाटतं खेळत त्यांच्या स्टेटसला मी पाहिलं, जिंकले होते ते. आता एक्झॅक्टली त्या स्पर्धेचं नाव मला आठवत नाही. पण येस, या इनिंग नंतर आपण चर्चा करूयात ती, जेव्हा ते आमच्या सोबत जोडले जातील. ओहो हो, ऑफस्टेक उखाडलीये. काय गती तुम्हाला पाहायला मिळेल, प्रचंड गती. थेट आदळला यष्टांवरती आणि यष्टी वाकवली नाही तर ती उखडली. फलंदाज बाद.
परत यार ऑन साइडला टर्न केलाय, बॉल मागे चला गॅप मध्ये एक्झिक्यूट होईल का, डीप मध्ये क्षेत्ररक्षकात मिड विकेटला. नाही वाटली कशी संकल्पना विश्वास, खर तर अशी स्पर्धा व्हायला हवी माझी इच्छा आहे वैयक्तिक, पण नाईट साठी ग्राउंड जर पाहिलं तर एकमेव टायगर्स आहे, मग तुम्हाला मोठी गमछाक असेल. पण या लवकरच मी फॉर्म देखील अपडेट केलेन ग्रुप वरती. सोनू बांगर पालेगाव त्यांना घ्यावं लागेल आपल्या संघात. बॅचेस ओ गुड एफर्ट, प्रयत्न मात्र चांगले आपल्याला पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक तिथे शुभमला आपण पाहतात आणि आता मात्र आपण पाहतो ओव्हरथ्रोचा काहीशा धावा मिळतील, अतिरिक्त धावा. स्कोर आम्हाला कळवतात 2 धावा. स्कोरच्या भूमिकेमध्ये आज आमच्या सोबत अनिकेत धुमाळ यांना तुम्ही पाहाल. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड भरवलं जातं. खरं तर शालेय जीवनामध्ये विश्वास आमचं असं अक्षर असतं तर कदाचित येस पंच. अच्छा कंपल्सरी दोन्ही एंड वरून क्रीज सोडणं अनिवार्य आहे का? एकच रन असेल नाही, एकही धाव नाहीये. येस नाही धावली ना वाटतं, मग बाक्या बोलतो ना. ओ लॉप केला यावेळेस, संपर्क चांगला आहे. ऑफिशियल कॅमेरामॅन साहिल भोईर काही क्षणासाठी थांबले कारण अगदी त्यांच्या जवळून चेंडू सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी. धावसंख्या झालेल्या त्या या षटकाराच्या मदतीनं 15 धावा दाखल करते. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर एक चौकाराच्या मदतीने जवळपास 7 धावा होत्या आणि या ओव्हर मध्ये एक षटकार आला. मोठ्या फटक्यांपासून थोडं वंचित ठेवलेलं तुम्हाला पाहायला मिळते फलंदाजांना, ज्याचं कारण गोलंदाजी फार सुंदर झाले. विकेट कॉन्क्रीटची असल्या कारणासह बॉल स्किट होऊन बॅटरकडे येतोय. कॉन्क्रीट विकेट म्हटलं आणि जर शॉर्ट विकेट असेल तर विश्वास फलंदाजांची गमचाक होते. अक्षरशः धावा बनवताना नाकी 9 येतात. मध्यम गती गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर, शरीर वेधी चेंडू होता ऑन साइडला, फुल करायचा होता, अनसक्सेसफुल राहिला. डीप मध्ये लॉंग ऑन ला टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा. बहुमूल्य विकेट मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होतोय बा. गोलंदाज होता सज्ज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फटका चांगला खेळलाय पण नाही, चेंडू अगदी बोऱ्यासारख्या जागेवर घरंगळत होता पण तिथून मात्र आपण पाहतो एकेरीदा वेगपटण्यामध्ये यश मिळालंय. पुढचे दोन्ही संघ आपण टॉस साठी तयार राहायचं. दोन्ही संघाचे संघनायक कानिफनाथ 11 गोडसई आणि गावदेवी आणे दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे. इनिंग ब्रेक मध्ये आयोजकांनी नुकतीच आम्हाला माहिती दिली की टॉस होणं अनिवार्य, कंपल्सरी, बंधनकारक आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्या.
बॉल तयार. फॅकर पुल परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड. बॅटचा मधोमध लागल्यावरती काय घडतं ते पाहिलं आपण मैदानाच्या आतमध्ये. ज्या क्षणी संपर्क झाला आवाज जबरदस्त आला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. डॉन युगराज बोगटे सर, मला वाटतं तुमच्यासाठीच हे संगीत वाजवलं होतं. प्रवीण विषय बावडे यांची फलंदाजी आम्ही पाहिली आहे जवळून. एका गाजवल्या. अजूनही चांगलं क्रिकेट घेता असं नाही की अजूनही खेळामध्ये कुठे त्यांच्या कमतरता तुम्हाला जाणवेल. बरेचसे असे पंचायत विश्वासर जर तुम्ही पाहिलं तर निंबोलीचे कृष्णा किने असतील, बदलापूरचे DK असतील, दत्तात्रय कडव, KP असतील, कुणाल पेनकर, असे अनेक पंच आहेत जे आजही चांगलं क्रिकेट खेळतात आणि तितकी चांगली पंचांची भूमिका देखील बजावताना त्यांना आपण पाहतो. तर मुरबाड कल्याण ग्रामीण परिसर म्हटलं की नेहमीच या परिसरामध्ये एक वेगळी आपुलकी असते, वेगळा आपलेपणा असतो. एक निसर्गाच्या सानिध्यामध्ये सगळ्या स्पर्धा कव्हर करत असतो आम्ही. यावेळेस वेगवान चेंडू रंपाट थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतो. ग्रामीण टेनिस क्रिकेट ही बहुचर्चित वाहिनी आहे. झाले का 1 लाख राजा? किती शिल्लक आहेत? करूया प्रयत्न, आज आपण करूया. संडेला मात्र मोठा लॉट आहे. सो जे समालोचक असतील त्यांना मी नेहमी सांगतो, बरेचसे समालोचक खरं तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणण्यासाठी काचकूच करतात, पण का ते कळत नाही. सबस्क्राईब करायला कोणतंही मूल्य लागत नाही, आर्थिक नुकसान तुमचं कोणतंही होत नाही. आणि एका सबस्क्रायबरने जर समोरच्याचा आत्मविश्वास वाढत असेल तर का सबस्क्राईब करायला नको. आणि त्यामुळे तुमचं वैयक्तिक नुकसान काही नाही आहे मित्रांनो. जर लाईव्ह टेलिकास्ट आवडलं असेल तर आपल्या हक्काच्या वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच 1 लाख सबस्क्रायबरचा पल्ला त्यांचा ओलांडणार आहात. सो येस, बॅटची एज विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक बिग विकेट डाऊन. तीन षटकाचा खेळ संपन्न. पहिल्या ओव्हर मध्ये 7, त्यानंतर 8 आणि पुन्हा 7. पाण्याची मागणी केली आहे. यस, डेफिनेटली पाणी पीत चला. खर तर उन्हाचा तडाखा प्रचंड वाढलेला आहे. खर तर कॉमेंट्री बॉक्स मधून इतकं ऊन लागतंय. इथे व्यासपीठावरती आम्ही पूर्ण दिवस असतो तरी देखील 4.5-5 लिटर पाणी लागतं दिवसभरात. त्यामुळे पाणी फार महत्वाचं आहे. बी हायड्रेटेड, पाणी पीत राहा. डिहायड्रेशनचा त्रास व्हायला नको, या गोष्टीची काळजी घ्या. पहिल्या ओव्हर मध्ये 7, पुन्हा 8 आणि मग पुन्हा 7. जवळपास 22 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. प्रथमतः पहिल्या डावात बॅटिंग करत असताना आपण पाहत आहोत हनुमान क्रिकेट संघ नालिंबीला. ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ग्रुप चषक. खर तर मैत्री असं नातं आहे, मुलांची मैत्री म्हटलं की नेहमीच बंधुतुल्य प्रेम तुम्हाला त्या मैत्रीमध्ये पाहायला मिळतं. मित्र मित्राला कधीच मित्र म्हणून हाक मारत नाही, तो भाऊ म्हणून नेहमीच संबोधत असतो. आणि त्या भावकी खातीर, त्या बांधिलकी खातीर या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहतात. ब्रदर्स ग्रुप चषक 2025. 22 झाले सांगितलं ना. पहिल्या ओव्हर मध्ये 7, मग 8 आणि पुन्हा 7. बी कॅल्क्युलेटिव्ह. मॉडर्न डे क्रिकेट तुम्ही खेळतात. जनरेशन आता बदलली आहे, पूर्वीसारखा क्रिकेट राहिलेलं नाहीये. कॅल्क्युलेटिव्ह राहणं हे फार महत्वाचं आहे. या स्पर्धेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रथम पारितोषिक खऱ्या अर्थानं कैलासवासी भगवान शेठ धुमाळ यांच्या स्मरण प्रित्यर्थ कुमार यश सुनीलजी गायकर साहेब यांनी आम्हाला पुरस्कृत केले. त्याबद्दल आम्ही त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करू. त्यासोबत तुम्ही पाहता द्वितीय पारितोषिक जर तुम्ही पाहिलं त्या स्पर्धेमध्ये माननीय श्री कैलास रामचंद्र धुमाळ साहेब उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते त्यांनी आम्हाला पुरस्कृत केले. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक माननीय श्री कुणाल दादा टेबे साहेब युवा उद्योजक त्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेला आहे. आणि त्यासोबत ग्रामपंचायत गोडसे यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला पुरस्कृत झाले. सर्व दानशूर दात्यांचं स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये जर तुम्ही पाहिले तर कैलासवासी सुदाम
काथोड मगर यांच्या स्मरण प्रित्यर्थ कुमार अवी सुधा मगर यांच्या माध्यमातून तथा स्वर्गीय सुशांत प्रकाश मगर यांच्या स्मरणार्थ कुमार अवी सुधा मगर यांच्या माध्यमातून ऑल मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज पुरस्कृत झालेल्या आहेत. त्याबद्दल त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करू. ऑन साइडला खेचून मारलाय, क्षेत्ररक्षक तिथे थोडे दूर राहिले आणि ज्या प्रकारे क्षेत्ररक्षक पुढे आले आम्हाला अंदाज लागलाच होता की हा बॉल काही सापडणार नाही. निघून चालला चेंडू स्क्वेअर लेगच्या बाहेर चौकार. जरतादास प्लेयर ऑफ द टुर्नामेंट माननीय श्री समीर रामचंद्र मसिलकर साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत झालेली सायकल तुम्हाला पाहायला मिळेल. तथा बेस्ट बॅट्समॅन साठी बॅट माननीय कुमार करणदादा धुमाळ खरे तर युवा उद्योजक आहेत त्यांच्या वतीने आम्हाला पुरस्कृत झालेला आहे. आणि एस करण बिअर शॉपचे प्रोप्रायटर देखील आहेत. बेस्ट बॉलर नक्की शूज ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेले आहे ते माननीय श्री विकासजी अनंता पानसरे साहेब A1 धाब्याचे प्रोप्रायटर. त्यांच्या वतीने आम्ही पाहतोय खरं तर त्यांचं देखील आभार आम्ही व्यक्त करू. बॉलर्स बॅक ड्राईव्ह केला, एरियल ऑन ड्राईव्ह डीप मध्ये बॉल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक सिंगल. त्याचसोबत या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट साठी कॅप ज्याने आम्हाला पुरस्कृत केले करण शेठ भोईर, करण अशोक भोईर साहेब हे उद्योजक, जय भवानी ट्रेड असे सर्व आणि पाणी खरं तर जल हे तो कल है, जल ही जीवन है आणि रखरखत उन्हामध्ये पाण्याशिवाय सर्व काही अपुरं आहे. जे पाणी या स्पर्धेमध्ये लागणार आम्हाला पुरस्कृत केलंय. पाणी जारच्या स्वरूपात सचिनजी मगर साहेब आणि बॉटल स्वरूपी किरणजी गोरट साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केलंय. अन्वित वॉटर सप्लायर्स सध्या टॉस बॉक्स मध्ये त्यांचं तुम्ही छोटं कटआउट देखील पाहाल. अन्वित वॉटर सप्लायर्स त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. हे सर्व दानशूर जाते बघा. स्पर्धा भरवणं नियोजन तर प्रत्येक करतो पण आयोजन करणं आर्थिक पाठबळाशिवाय कोणती स्पर्धा यशस्वी होणे शक्य नाही. आणि खरतर या स्पर्धेमध्ये ज्यांनी आर्थिक रूपी योगदान दिले कळत नकळत भूलचुकीत कोणाचं नाव राहिलं असेल तर आम्ही खरंच मनापासून माफी मागतो आणि लवकरात लवकर मॅनेजमेंट टीम कडून ती नावं घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. यदा कदाचित कोणाचं नाव राहिलं असेल तर माफी असू द्या. मॅच कडे लक्ष वेधेल. मॅच महत्वाचे. या ओव्हर मध्ये जवळपास 9 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत म्हणजे धावा संख्या 31 स्मॅश करायचा होता स्क्वेअर ऑफ द विकेट. वाईट बॉल. प्रचंड गती गोलंदाजाकडे आहे पण त्या गतीचा योग्य वापर करणं देखील फार महत्वाचं आहे. स्कोर कार्डची जबाबदारी यांच्यावरती तुम्ही पाहतात. ऋतिक धुमाळ यांचं देखील आगमन होतं. त्यांचं स्वागत आहे. आणि कानिफनाथ 11 गोडसई घरचा साज आज मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बिंजोडची गाडी राजा डायबर मात्र आज गाडी हाकलतील. घरचा साज म्हटलं की चिंता राहत नाही. थांबतात थोडं गोलंदाज. काळू बैलाचे कट्टर समर्थक ते आहेत. गोलंदाज होता सज्ज. पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर पुढचा चेंडू घेऊन फटका चांगला खेळलाय. खेचून मारला डीप मध्ये फोर्सफुली. बघा पहिलेच मन बनवलं होतं. प्री डिटरमाइंड स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं. पूर्वी मनामध्ये ठरवतात की ऑन साइडला आपल्याला खेचायचा फटका आणि त्यानंतर जबरदस्ती खेचला अक्षरशः असं म्हणावं लागेल. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण घेणारा चेंडू खरं तर त्याला ऑन साइडला खेचलं बॅटरनं फोर्सफुली. धावसंख्या 2 मिळाला. धावफलक 2 ने पुढे. स्कोर मित्र आम्हाला कळवतात 34 धावा धावफलकावरती. राजा जोशीने आज आराम घेतला. साहिल भोईर माणरे तिथे मात्र तुम्ही पाहतात मेन अँगल वरती. राजा बऱ्याचदा असं प्रेक्षकांना वाटतं स्क्वेअर अँगल वरती कॅमेरा असला म्हणजे त्या कॅमेरामॅनला आराम असतो. पण एखादा रनआउट जर आता तो निसटला तर काय हालत होते. पण इथे गोलंदाजाची हालत बेहाल करून टाकले मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली या ओव्हर मध्ये. धावांचा पाऊस आणि अक्षरशः पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. यापूर्वी 2 चौकार लगावले होते आणि इथे आलेला हा दमदार षटकार ब्रदर्स ग्रुप सिक्सर.
धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती षटकाराच्या मदतीनं 40 ऑन बोर्ड. नीरज आम्हाला माहिती येतात 40 धावा. चला व्हॉलंटियर्स आता ते नक्की करणार तरी काय काय तो प्रश्न त्यांना पडलाय. पाणी घेऊन जायचंय, व्यासपीठ सांभाळायचंय. बॉल बघा आपली स्पर्धा असली की सगळ्यात तडजोड आपल्याला करावाच लागतात. हरकत नाही मित्र. तर घरचा साज आज मैदानाच्या आतमध्ये घरचा संघ यजमान संघ खेळतोय त्यामुळे थोडी मेहनत आज न खेळणाऱ्या खेळाडूंना घ्यावी लागेल. रोहित गोलंदाजी मार्कवर. सामना 5 षटकांचा लक्षात ठेवा. 4 षटकांच्या अखेरीस 10च्या सरासरीने 40 बनलेला. उर्वरित अखेरचं षटक धावांची गती किती असणार आहे हे ठरवेल. ओ वेगवान वेगवान चेंडू आपल्याला पाहायला स्विंग अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती. मॅच बॉल आलाय बावड्या. नाही प्रेमाने म्हणतो त्यांना मी बावड्या. अख्खा मुरबाड त्यांना बावड्या म्हणतो. कुमार प्रवीणजी विषय. ओ फटका चांगला खेळलाय. गॅप मध्ये झालाय चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि अडवलं देखील चेंडूला. चांगल्या प्रकारे आपण पाहतोय बघा. दुसरा धाव कंप्लीट केली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू केला. रनआउटची संधी आहे पण तिसरी धाव देखील ते प्रचंड वेगाने पूर्ण केली आहे. व्हॉट अ सुपर रनिंग बिटवीन द विकेट. अण्णा कोणी रे जास्त काम त्यानंच केलेलं बरं. हे शब्द दशरथ सरांच्या मुखातून सांगल्यात. आम्ही म्हटलो तर त्याचं नव्हतं होईल. ऑन साइडला वळवलाय चेंडू हवाई यात्रेकरिता वाईड इस्लॉंगॉनच्या डोक्यावर 6 धावांसाठी. खर तर दशरथ पाटील सर त्यांना ते देवाने दिलेली देणगी आहे. कशा प्रकारे एखाद्या शब्दाला डबल मिनिंग मध्ये कन्वर्ट करावं. खर तर ते बोलतील पण समोरच्यानं ऑब्जेक्शन घेतलं की ते अशा प्रकारे शब्द फिरवतील. ती कला प्रत्येकाला अवगत नसते. फार कमी लोकांकडे ती कला असते आणि समालोचक म्हटलं की शब्द फिरवण्याची कला त्याच्याकडे असायलाच हवी. कारण गोलंदाज सज्ज होत. चर्चा आपण करूयात. ओ काय घडलंय. विनाशकाली विपरीत बुद्धी. सर्व काही सुरळीत सुरू होतं आणि त्यामध्ये आलेला बीमर नो बॉल आणि त्यावरती लागली मोर चौकाराची. 5 धावा. दिल्ली सहित तख्त राखीतो हा महाराष्ट्र. माझा अभिमान आहे. आज छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीमध्ये, संघर्षाच्या भूमीमध्ये आणि या हिंदुत्वाच्या भूमीमध्ये आम्ही जन्म घेतला. 5 मिळाल्यात. धावसंख्या आता 54 वरती. आपण चर्चा करत होतो 50 10च्या सरासरीने धावसंख्या धावा फलकावरती लागतील का, पण आता 54 झालेल्या आहेत. आडव्या बॅटनं ऑन साइडला फ्लॅट स्ट्रोक. फ्लॅट फ्युरियस फॅन्टॅस्टिक फॅब्युलस मिड विकेटच्या बाहेर. ब्रदर्स ग्रुप षटका. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 60. सुरुवात नेहमी म्हटलं जातं की वेल बिगिन इज हाफ डन. सुरुवात जर चांगली झाली तरच सर्व काही योग्य प्रकारे होऊ शकतं असं नेहमी म्हटलं जातं. पण खरं तर या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवात थोडी खराब झाली. बॅटिंग करताना तितकासा चांगला स्टार्ट मिळाला नाही. पण आता मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारचा खेळ सुरू आहे कोणत्याही प्रकारचं चिंताजनक बाब राहिली नाही. खेळाचा पूर्वार्ध आहे आणि नेहमीच पूर्वार्धाचा खेळ हा सोपा फलंदाजांसाठी समजला जातो. पण जेव्हा धावा होत नाही तेव्हा काय दडपण येतं त्याच खेळाडूंना, त्या फलंदाजांना जाऊन तुम्ही कधी विचारा.
आणखीन एक फुल टॉस आडव्या बॅटने हल्ला चढवला बॅटर मला तर वाटतं थोडे खाली बाकले होते त्यामुळे योगीराज बुटेरे सरांचा कोणता इशारा आला नाही. कौतुक आहे पंचांचं या सगळ्या लहान लहान गोष्टींवरती आवर्जून त्यांचं लक्ष आहे आणि शेवटच्या बॉलवरती धावचेच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं. चौथ्या धावेच्या शोधामध्ये फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. योगीराज सर चौथ्या धावेच्या शोधात बाद झालेत. येस म्हणजे 3 रन मिळतील का? येस क्या बात आहे. पंचांचं खरं तर मी कौतुक करणं आवर्जून प्रत्येकी गोष्टीवरती लक्ष देणं योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवणं खरं तर रखरखत्या उन्हामध्ये इतकी सुंदर पंचांची कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं कौतुक आणि मॅनेजमेंट टीमचं मी कौतुक करेन कारण जबरदस्त आयोजन स्पर्धेचं ब्युटिफुल ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात. खरं तर फार सुंदर संकल्पना आहे या स्पर्धेची. ब्रदर्स ग्रुप मी यापूर्वी देखील उल्लेख केला की मुलांची मैत्री फक्त संगणक संघाचे संगणक आपण या चला दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस साठी लगेचच या प्लीज. कानिपनाथ घोडसे आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी आणि दोन्ही संघाचे संगणक प्लीज रिपोर्टिंग करा. घोडसे संघाचे संगणक इथे सज्ज असतील. गावदेवी आणि संघ आपण प्लीज रिपोर्टिंग करा. लगेचच आपण टॉस देखील करणार आहोत. आपण मॅच ऑन करा. आमचे दोन्ही नामवंत पंच आहेत आज एवन जोडी आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करतोय गावदेवी आणि शेवटचा ऑफिशियल कॉल. जर इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आपला संगणक नसेल तर आपल्याला 2 बॉलची पेनल्टी असेल. या गोष्टीची नोंद आपण घ्या कारण की काल देखील आपण या सूचना दिल्या होत्या. लगेचच रिपोर्टिंग करा कारण की इथे आमचे मान्यवर देखील उपस्थित आहेत. घोडसे संघाचे संगणक देखील उपस्थित आहेत. तर या खेळाचा दुसरा डावाला होत्या सुरुवात. ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ग्रुप चषक 2025. ओ इथे मात्र लाईन खेचल्यात अशावरती मिस्टामिक स्ट्रोक आहे स्वतः. इथे मात्र क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतात. चुकीचं कॅल्क्युलेशन पाहायला मिळालं. दरम्यान शेंडू ट्रॅपल होतो 9 मार्च लँड मध्ये आणि तत्पर या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. आमचे ऑफिशियल पंच आज देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहिलं. आज योगराज बुटेरे देखील आमच्या समवेत जोडले. त्यांच्या सोबतीनं प्रवीणजी विशेषर आणि कॉम्बॉक्स मध्ये वॉइस ऑफ कल्याण प्रथमेशजी ठाकूर. फटका दमदार आडवा पाटण्या ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेने हा दमदार चौकार. अडकेच आपण पाहिलं प्रेक्षकांना विनंती असेल की आपल्या जी 4 व्हीलर आहे त्याची मिरर रिफ्लेक्ट होत आहे. आय थिंक इको गाडी आहे. प्लीज आपण थोडीशी बाजूला करा. आमच्या मुख्य व्यासपीठावरती रिफ्लेक्ट होत आहे आपला मिरर. समोरचा आरसा समोरची काच रिफ्लेक्ट होते. प्लीज धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचला तर मात्र 19 धावा बनवायच्या 66. चांगली या ठिकाणी मात्र सुरुवात पाहायला मिळते अशा दिवसामध्ये. ओ आणखी एक तिसरा चेंडू होता आणि या स्विंगरा अपील देखील झाली आणि त्याला बेठीस धरला. फलंदाज होते बाद. आणखी एक झटका फलंदाजी करताना मधाशा आतमध्ये कुंदे या संघाचा.
विनंती असेल आपण इको गाडी प्लीज थोडीशी बाजूला घ्या. गावदेवी आणि संघ आपण प्लीज आपल्या मागे जी गाडी आहे त्या गाडीवाल्यांना प्लीज सांगा की आपण बाजूला घ्या, कारण की त्याचा मिरर रिफ्लेक्ट करतो. प्लीज थोडस सहकार्य करा. खेळाडूचे असेल तर प्लीज आपण जा, कारण की सातत्याने रिफ्लेक्ट होते मुख्य व्यासपीठावरती. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 19 धावा आणि या षटकातील अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कमालीचं प्रदर्शन आपण पाहतो आणि कमालीची स्पर्धा, भव्य दिव्य आयोजन. इथे मात्र चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता, परंतु अतिशय वेगाने चेंडू ट्रॅव्हल करत असताना लेगबायच्या दिशेनं आता लेगबायची एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एकेका धावेसाठी आता मात्र संघर्ष मला आतमध्ये करावा लागतोय कुमार 11 कुंदे या संघाला, कारण की गोलंदाजी देखील तितकीच दमदार राहिली आहे. कौतुक करावं लागेल ऋतिकचं देखील. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर विकेट मेडन षटक हाताळलं आणि तदनंतर मात्र थोडासा बाकफुटला कुंदे संघ इथे मात्र या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय. उमेश टायमिंग आहे इथे मात्र पुनश्च संधी असेल. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये जज करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु इथे झील कॅरी करू शकले नाहीयेत आणि तत्पूर्वी ही एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. नवीन बॅटर 7व्या क्रमांकावरती दिनेशला आपण पाहतोय आणि इथून मात्र कमबॅक करणं आता मात्र फार कठीण झालाय, कारण की धावांचा आलेख आता मात्र पुढे जाणं शक्य नाहीये. 66 धावा जरूर बनवायच्या होत्या, परंतु बाकफुटला राहत असताना या इनिंग मध्ये आपण पूर्णपणे पाहतोय स्वर्गीय कुमार 11 कुंदे या संघाला. मागील स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर एक हक्काची ट्रॉफी त्यांच्या संघाने नेली होती, परंतु या स्पर्धेमध्ये थोडासा बाकफुटला राहिला. या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान करता आलं नाहीये आणि कौतुक करावं लागेल नाळिंबी संघाचं देखील. ऋतिक अँड ऑल टीम ज्या पद्धतीचं आजच्या दिवसामध्ये प्रदर्शन राहिल्या. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या 66, अजूनही जिंकण्यासाठी 44 बनवायच्या. चेंडू शिल्लक आहेत 6. पंचांचा वाईटचा इशारा, यस पंचांचा वाईटचा इशारा येतो आणि दरम्यान नक्कीच आमच्या मुख्य व्यासपीठावरती निलेशजी सांबरे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला एक बॉल बॉक्स त्यांनी देखील दिलाय. त्यांचं देखील आम्ही आयुष्यकांच्या वतीनं आणि ब्रदर्स शशकाच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतोय. ओ क्या बात आहे. बाकफुट पंच, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक भरता वेगाने येतात. वाईडिश लॉंग ऑफला फेकी करतील. तत्पूर्वी इथे मात्र मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. आता मात्र औपचारिकता उरलाय. 2 धावा जरूर घेतल्यात आणि 2 धावांच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. आकर्षक अशा ट्रॉफीज देखील आपण पाहतो. ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत, संकल्पना चांगल्या. भव्य दिव्य टॉस बॉक्स, भव्य दिव्य व्यासपीठ आणि हे क्रीडांगण देखील आपण पाहतोय भव्य दिव्य बनवलं जात आहे. ओ क्या बात आहे. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला क्षेत्ररक्षक डीप मध्ये ऋतिक आणि इथे मात्र एकच धाव घेण्याचा मनसुबा आखला जातोय. दोन्ही बॅटर्स आता मात्र लेझी पाहायला मिळत आहेत, कारण की आता त्यांनी देखील हा सामना सोडला. 4 चेंडू फक्त शिल्लक आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती 26. सुरुवातीचे बॅटर स्वस्तात तंबूच्या आशाला परतले, त्या अनुषंगाने इथे मात्र थोडासा बाकफुटला लागला. चला थोडासा वेल फार कमी खर्च करा आपण देखील, कारण की थोडासा टेक्निकल एरर होता आणि त्या अनुषंगाने सामने उशिराने सुरू झाले. परंतु आता मात्र सामन्यामध्ये रोमहर्षक आपल्याला पाहायला मिळेल. पुढील मॅच साठी आपण पाहणार आहोत कानिपनाथ घोडसे त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी आणि घोडसे संघाने टॉस जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारला, आमंत्रित केले आणि संघाला फलंदाजीसाठी सज्ज राहा दोन्ही संघांनी. ओ बाकफुटला गेला, स्लाइस केला, अगदी स्ट्रेच केला बॉडीला, चेंडूला फेकून दिला. बाकपट पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा येतोय धमाकेदार चौकार. चौकाराच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 30 धावा आणि आता मात्र अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओ इथे मात्र चेक करावा लागेल. लाईन आणि लेंथ मधून भरकटतोय. धाव घेण्याचा प्रयत्न झाला की स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न झाला. ओ इथे व्हाईट प्लस विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला नवीन बॅटर लगेचच या. चला नवीन बॅटर या प्लीज. स्पर्धा लाईव्ह आहे आणि त्या अनुषंगाने हलगर्जीपणा दाखवला जाणार नाही, पंच देखील सूचित करतायत, कारण की अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक.
यष्टीरक्षक देखील सांगतात गोलंदाजाला की विकेट्स का घेतली, कारण की विलंब होत आहे. नक्कीच वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळ कुणासाठी थांबत नाही मित्रांनो, आणि वेळेला कार्यक्रम करणं देखील तितकंच गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीचा वेळ असतो प्रथमेशजी ठाकूर सर, कारण की वेळेवरती आपण काही गोष्टी केल्या नाहीत, वेळेवरती आपण आपल्या शरीराला सुदृढ बनवलं नाही तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये थोडासा बॅकपॅश आपल्यावरती येतो. वेळेवरती लग्न करणं देखील गरजेचं आहे. वेळेवरती आपण संघ उपस्थित राहणं देखील गरजेचं आहे, कारण की वेळ ही कोणासाठी थांबत नाहीये. गोडसे गावचे लेजंड प्लेअर सायनाजी शिंदे हे देखील येतात. वेलकम, आपलं देखील सरसर्वाधिक स्वागत. पुढील मॅच मध्ये ऍक्शन मध्ये आपण त्यांना पाहणार आहोत. आणि इथे मात्र बागफुटला जात असताना कुंदी संघाला ओ भीमार, इट्स अ भीमार, आणि सोने पे सुहागा, मौका भी गया और चौका भी गया. प्लेयर आहे, मागे प्लेयर आहे, कारण की इथे टॉस बॉक्स त्या अनुषंगाने फानलेगची दिशा दिसत नाहीये. त्या अनुषंगाने इथे मात्र औपचारिकता उरलाय मॅच मध्ये. ओ क्या बात आहे, चांगली गोलंदाजी. आणि इथे मात्र सामना होतोय समाप्त, आणि मॅच जिंकले अर्थातच नाळिंबी या संघाने. नाळिंबी संघाचं भरभरून कौतुक आणि हार्डलक टफलक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल कुमार 11 कुंदे संघाचा आम्ही करतोय भरभरून कौतुक. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट आशिष शर्ला, या मॅचचा हिरो. 33 धावांची आक्रमक खेळी साकारली 9 चेंडू मध्ये, आणि गोलंदाजी करत असताना एक विकेट देखील घेतली. आणि आशिष ठरतो या मॅचचा सामनावीराचा मानकरी. आशिष या लगेचच, आणि दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आयोजकांशी संपर्क करा आणि पुढील मॅच क्षेत्ररक्षण लावून घ्या. कानिपनाथ गोडसे संघ लगेचच क्षेत्ररक्षण